नमस्कार, मी डॉक्टर नमिता जोशी, संपर्क ई पॉलिक्लिनिक पुणे. बरेचदा जेव्हा मुलांना अडखळत बोलणे किंवा उशिरा बोलणे, तोत्रे बोलणे किंवा उच्चार स्पष्ट नसणे असे दोष असतात, तेव्हा पालक आपापल्या मुलांच्यासाठी गूगल करत असतात. गूगल करताना ते स्पीच थेरपी कुठे घ्यायची किंवा स्पीच थेरपिस्ट कुठे आहेत आपल्याजवळ हे वेगवेगळ्या ॲपमधून शोधत असतात. तेव्हा त्यांना नेमकं माहीत नसतं की स्पीच थेरपिस्टकडे जाऊन नेमकं त्या करणार काय. सो आजचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, ज्याच्यामध्ये आपल्याला जस्ट एक माहिती दिली जाणार आहे की ज्याच्यामध्ये स्पीच थेरपिस्ट जेव्हा असेस करतात मुलाला, जेव्हा एखादी कंप्लेंट येते की माझा मुलगा उशिरा बोलायला लागला किंवा माझा मुलगा तोत्रा बोलायला लागला किंवा अस्पष्ट उच्चार आहेत किंवा वाक्यात बोलत नाही आहे, जी काय कंप्लेंट असेल, तर आम्ही नेमकं स्पीच लँग्वेज इव्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय करतो. तर बेसिक मेडिकल हिस्ट्री घेतली जाते की आई गर्भवती असताना तिला काही त्रास झाला होता का, किंवा बाळाला जन्मानंतर काही त्रास झाला होता का, तो रडला होता का वेळेवर, त्याचं वजन किती होतं, किंवा त्याच्यानंतर त्याला काही ताप वगैरे आला होता का, किंवा काही फीट्स आल्या होत्या का, किंवा त्याला कुठला आजार झाला होता का जेणेकरून त्याला हा उशिरा बोलण्याचा दोष येऊ शकतो. ही अशी बेसिक हिस्ट्री किंवा पिडियाट्रिशियन्स किंवा डिस्चार्ज समरी रिपोर्ट, बर्थ रिपोर्ट असं घेतल्यानंतर आम्ही मुलाशी थोडासा रॅपो बिल्ड करायचा प्रयत्न करतो. सो त्याला बॉल देणं, त्याच्या ओव्हरऑल त्याच्यासोबत हाय हॅलो तू कसं आहे बोलून बघणं की त्याला समजतं आहे का, तो आमच्या डोळ्यात डोळे घालतोय का, तो आम्हाला प्रतिसाद देतोय का आवाजाला, किंवा मी जर डिस्की वाजवली तर छोट्या आवाजाला प्रतिसाद देतोय का, मागे वळून बघतोय का, नेम कॉलला तो रिस्पॉन्ड देतोय का. शिवाय काही छोटे छोटे असे टूल्स आम्ही वापरतो ज्याच्यामध्ये आता हे कलर कन्सेप्ट त्याला येतात का, की तो आता येल्लो फुलावर येल्लो फुलपाखरू बसलंय किंवा निळ्या फुलावर हे निळं फुलपाखरू बसलंय, हे तो काढू शकतो का, हाताचा जोर किती आहे, त्याला हे वेल्क्रो काढता येतं का, त्याच्यानंतर तो मॅचिंग करू शकतो का, आकार आणि आकाराशी असलेले तत्सम चित्र, की जसा गोल आकार आहे, मग गोल आकाराचं काय काय असतं आपल्याकडे, घड्याळ असतं, बॉल असतं, बटन असतं, हे तो सांगू शकतो का, किंवा ट्रायंगल आहे तर त्याच्यामध्ये कलिंगडाची फोड किंवा एखादा पिझ्झाचा तुकडा तो असं लावू शकतो का, त्याला तेवढं समजतं आहे का. त्याच्यानंतर फळं आणि भाज्या, याच्यातल्या बेसिक काही भाज्या त्याला माहिती आहेत का, की मला बटाटा दाखव कुठे आहे, मग त्यांनी बटाटावर बोट दाखवायचं किंवा बघितलं जरी डोळ्यांनी त्यांनी बटाटा तरी आम्ही ते कन्सिडर करतो की हां त्याला बटाटा म्हणजे समजतं आहे किंवा माहिती आहे, किंवा ॲपल कुठे आहे, स्ट्रॉबेरी कुठे आहे हे माहिती आहे, किंवा मला दे हे ॲपल उचलून मला दे, किंवा ह्याच्यातला आता प्राण्यांचे आवाज, किंवा आगोबा कसा करतो हाव, किंवा घोडा कसा जातो. सो याच्यामध्ये आम्ही ओरोमोटर स्ट्रक्चर पण चेक करत असतो की ओठ बंद होत आहेत का, जबड्याची हालचाल नीट आहे का, लेफ्ट राईट टंग होते आहे का, टंग वर करून जेव्हा आपण हा साऊंड करतो तेव्हा आम्हाला लगेच दिसतं की जर टंग टाय असेल तर ते आहे का. त्याच्यानंतर पॅटर्न मॅचिंग असतं की पॅटर्न व्यवस्थित त्याला येतात का, की आता इथे सन आहे मग आईस्क्रीम आहे मग परत सन येणार, मग हे त्याला काढून दोन की कुठे आईस्क्रीम लावायचं आणि कुठे सन लावायचं हे त्याला कळतं आहे का, किंवा तेवढ्या इन्स्ट्रक्शन्स त्या लेव्हलच्या त्याला समजत आहेत का, हे आम्ही बघतो. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, की हवेत उडणारी वाहनं कुठली आहेत किंवा जमिनीवर चालणारी वाहनं कुठली आहेत. सो तू मला सांग, मग स्कूटरचा कसा आवाज येतो, मग विमान कसं जातं, किंवा हाताने ॲक्शन करून सांगतोय का, किंवा तो आमच्या डोळ्यात ॲटलिस्ट बघतोय का मी बघितल्यानंतर, किंवा चित्राकडे बघतोय का. सो हे पण की चष्मा कुठे घालतात, डोळ्यावर आपण काय लावतो, चष्मा लावतो, हातामध्ये आपण काय घालतो, ग्लोव्ज घालतो, टोपी कुठे घालायची, मग तो डोक्याला असं दाखवतोय की मग तुझं डोकं कुठे आहे, डोळे कुठे आहेत, नाक कुठे, हे त्याला समजतंय का, हे आम्ही सगळं चेक करतो. त्याच्यानंतर हे पॅटर्न मॅचिंग गेम आहे की आता बाळ झोपलंय, अशा रंगाच्या दुपट्यावर बाळ झोपलंय, ते कुठे आहे तू लाव, मग त्या दुपट्याचा रंग, मग या पर्टिक्युलर डिझाईनच्या दुपट्यावर बाळ झोपलंय ते कुठे आहे, असं करून आम्ही त्याला वेगवेगळ्या विषयांबद्दल किती माहिती आहे, किती जागरूकता आहे, त्याला स्वतःचं भाषा समजते का, बोललेली कुठल्या भाषेत समजतंय, इंग्लिश जास्त समजतंय का, मराठी जास्त समजतंय का, हिंदीची गरज लागते आहे, कुठली भाषा त्याला येते आहे, किती प्रमाणात येते आहे, त्याला ओठांची हालचाल समजते आहे का, एखादं ओरोमोटार ॲक्टिव्हिटी करून असं करून दाखव म्हटलं तर त्याला करता येत आहे का, किंवा मी 2 टाळ्या वाजवल्या आणि एकदा टॅप केलं तर तो मला 2 टाळ्या आणि एकदा टॅप हे फॉलो करू शकतोय का, म्हणजेच व्हिज्युअल डिस्क्रिमिनेशन, ऑडिटरी डिस्क्रिमिनेशन अँड कॉपिंग हे त्याला करता येत आहे का, हे आम्ही बघतो. त्याच्यानंतर त्याचा आईवडिलांशी झालेला संवाद किंवा आईवडील त्याच्याशी केलेले संवाद हे आम्ही चेक करतो. सो स्पीच लँग्वेज इव्हॅल्युएशनला वेळ लागतो.
एक दीड तासाचा वेळ लागतो. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी चेक करत असतो. जरी तुम्हाला असं दिसलं की हां हे मॅडम काय नुसतं मॅचिंग करून घेत आहेत किंवा नुसतं त्याला पेन्सिलनी ड्रॉ करायला देत आहेत किंवा कॅचच खेळले नुसते, पण त्याच्यामध्ये आम्ही ऑब्झर्वेशन बरंच असतं की त्याचं बॉडी अवेअरनेस किती आहे, त्याला स्पेशल अवेअरनेस किती आहे, त्याचं टो वॉकिंग तर नाही आहे ना, त्याला उड्या मारता येत आहेत का, त्याला बसता येत आहेत का व्यवस्थित, एका जागी बसण्याचं प्रमाण किती आहे, सगळं आम्ही बघत असतो. आणि ह्या कम्प्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशनच्या नंतर आपल्याला काहीतरी एक प्रोव्हिजनल डायग्नोसिस असं देता येतं. सो 3 वर्षाच्या बाळाची टेस्टिंग साधारण 0 ते 3 वर्षाच्या बाळामध्ये आम्ही कशी टेस्टिंग करतो हे आज तुम्हाला दाखवलंय. त्याच्यामध्ये एक चेकलिस्ट असते की आम्ही ती पालकांना विचारून टिक करतो की हे करतंय का बाळ, हे करतंय का बाळ, हे करतंय का. आणि शिवाय बाळावरती प्रत्यक्षरित्या केलेली असेसमेंट ही वेगळी असते आणि दोघांचंही समन्वय करतो की आईवडिलांना वाटतंय की बाळाला येतंय पण ते बाळाला खरंच येत आहे का, किंवा वाईस वर्सा की आईवडिलांना वाटतंय बाळाला येत नाहीये पण कदाचित ते बाळ करून जातं. सो अशा पण गोष्टी घडतात. शिवाय आईवडिलांचा बाळाशी झालेला संवादही खूप इम्पॉर्टंट असतो. तर बाळाला ते हँडल करू शकतात का, जर बाळ रडत असेल किंवा ओरडत असेल, त्याला ही असेसमेंट करायची नसेल तर ते आईवडील त्या बाळाशी काय संवाद साधतायत, त्यांचं त्या बाळाबरोबरचा रॅपो कसा आहे, ते किती त्याला कंट्रोल करू शकतात किंवा त्याला एका जागी शांत बसवण्यासाठी ते काय करतात हे सुद्धा आम्ही ऑब्झर्व करत असतो. सो तुम्हाला जर स्पीच लँग्वेज आणि हिअरिंग असेसमेंट कधी करायची असेल, बाळाला जर उशिरा बोलणं, तोत्र बोलणं, ऐकायला त्रास किंवा भाषा समजण्याचा त्रास किंवा बोलण्याचा त्रास असेल तर संपर्क ई-पॉली क्लिनिकमध्ये येऊन जरूर अशी असेसमेंट करून खात्री करून घ्या की बाळाला काही दोष आहे किंवा नाही आहे. दोष नसतील तर थेरपीची गरज नाही, पण ॲटलिस्ट अवेअरनेस क्रिएट होईल की हां माझ्या बाळाची लेव्हल ही इतर त्याच्या वयाच्या मुलांबरोबरीची होतीये, किंवा जर दोष असतील तर आपण त्याचं निवारण लगेच सुरू करू शकतो. धन्यवाद.